हाय. तर आज आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. आमचा गणपती बाप्पा 5 दिवसांचा असतो. तर आज खूप इमोशनल दिवस आहे. आज आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि कुणाला गणपती बाप्पांचं विसर्जन आवडतं. सगळ्यांनाच गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणलं की मोठे असू देत छोटे असू देत त्यांना रडायलाच येतं. पण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या हे आपण बाप्पांना म्हणून सांगून जीवावर दगड ठेवून आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतोच. पुढच्या वर्षी लवकर येतील या आशेवर आणि ते येतात आपल्यासाठी. तर असंच आम्ही पण आज सेम करणार आहोत. प्रत्येक वर्षी प्रत्येक जणांना ही भावना येते, हा प्रसंग येतो. बाप्पा येतात पण जेव्हा जातात तेव्हा मनाची परिस्थिती फार हे असते. इमोशनल असते, फार आपल्याला वाईट वाटतं. पण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येतात आपल्यासाठी. तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. पुढच्या वर्षी लवकर या. 10 दिवसाचे असू देत, 18 दिवसाचे असू देत, 5 दिवसाचे असू देत किंवा 1.5 दिवसाचे असू देत किंवा 7 दिवसाचे. आता मी सगळे नाही म्हणत बसत, पण कितीही दिवसाचे गणपती कुणाकडे असू देत, या दिवशी विसर्जनाच्या दिवशी त्यांना ट्राय करावं सुधरत नाही. खूप वाईट वाटतं, पण इट्स ओके. कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. सो पुढच्या वर्षी लवकर या म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन करूया. त्यांना पण त्यांच्या आईकडे जायची हे लागलेली असते, त्यामुळे इट्स ओके. ते जाऊन पार्वती मातेला भेटतील, आपल्या इथे काय काय झालं सांगतील आणि पुढच्या वर्षी लवकर येतील. येस, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हाय. तर आठवण आली आहे आपल्या घरी आणि तुला तू हिचं ओळख करून द्यायची. ही माझ्या मामाची मुलगी आहे. तुझं नाव सांग. वैष्णवी. येस, वैष्णवी. तर आज ह्यांच्याकडे डोरी होत्या, आम्ही गेलो होतो दर्शनाला. हो, टाकलं नाही. हो, लवकरच येईल तिच्या डोरींचा पण ब्लॉग. तर आज आपल्या घरी आलेले आहेत. विसर्जनाचा दिवस आहे. तर प्रणत, तुझा कधी असतो गणपती बाप्पाचं विसर्जन? तुझ्या 11व्या दिवशी असतो. 18व्या दिवशी, म्हणजे 18 तारीख येईल बहुतेक. हो, 18 तारीख. प्रणतचा 18व्या दिवशी असतो. आमचं 5व्या दिवशी थोडे दिवस आधी जाणार. ठीक आहे, विसर्जित होणार. तर आपण गणपती बाप्पांना काय म्हणूयात? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. विनंती आमची एकच त्यांना, लवकर यावे पुढल्या वर्षा. विनंती आमची एकच त्यांना, लवकर यावे पुढल्या वर्षा. सजावट झाली, मोदक झाले, झाली बाप्पाची आरती. सजावट झाले, मोदक झाले, झाली बाप्पाची आरती. आता मात्र वेळ आली बाप्पाच्या विसर्जनाची. पुनरागमनायच म्हणत तरळले अश्रू डोळ्यात. पुनरागमनायच म्हणत तरळले अश्रू डोळ्यात. पण बाप्पांकडे बघता रवसले ते आमच्याच हृदयात. पण बाप्पांकडे बघता रवसले ते आमच्याच हृदयात. आरती झाली, नमस्कार केला, आली वेळ विसर्जनाची. आरती झाली, नमस्कार केला, आली वेळ विसर्जनाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत शेवटी तयारी केली मनाची. गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर येण्याची गोड ताकीद दिली बाप्पाला. पुढच्या वर्षी लवकर येण्याची गोड ताकीद दिली बाप्पाला. त्याची आई पार्वती माता उभी असेल त्याच्या स्वागताला. त्याची आई पार्वती माता उभी असेल त्याच्या स्वागताला. पार्वती मातेकडे जात होते बाप्पा, पार्वती मातेकडे जात होते बाप्पा.
योगायोग असावा माहिती नाही, बारीक अश्रू आले होते बाप्पांच्या नयनात. या वर्षी लवकर या म्हणल्यावर बाप्पा हसले किंचित. पुढच्या वर्षी लवकर या म्हणल्यावर बाप्पा हसले किंचित. म्हणाले, पुढच्या वर्षी तर येईनच लवकर, पण सदैव आहे तुमच्या पाठीशी हे मात्र निश्चित.